तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग बघू शकता आणि फिनिशिंग सुद्धा बघू शकता। तर सिंगल कटोरीपासून डबल कटोरी आपण कशी कन्वर्ट करायची तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आणि या ब्लाऊजचं अगदी स्टेप बाय स्टेप कटिंग जे आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 40 साइज आपण या व्हिडिओमध्ये डबल कटोरी बघणार आहोत। तर डीप नेक जसं की तुम्ही बघू शकता 11.5 इंच मी घेतला आहे, तरी सुद्धा जे शोल्डर आहे अगदी आपलं परफेक्ट बसलेलं आहे। तर इथे बघू शकता की सिल्क जो आहे पीस मी इथे घेतलेला आहे 1 मीटर पीस मी घेतलेला आहे, कारण लॉंग स्लीव्ज आपण इथे तयार करणार आहोत। तर त्यामुळे मी अस्तर 1 मीटर आणि आपलं जे मेन पीस आहे तर तो 1 मीटर घेतलेला आहे। तर आता आपण बघणार आहोत की 40 साइजला आपण किती मेजरमेंट घेतलेलं आहे। तर सिंगल कटोरी पहिल्यांदा मी इथे कट करणार आहे, त्यानंतर ती कटोरी जी आहे आपल्याला डबल कटोरीमध्ये कन्वर्ट करून घ्यायची आहे। तर आता हे बघा छाती जी आहे तर मी ती 10 + 2 इंच घेतलेली आहे, कमर 8.5 + 2 इंच मी घेतलेले आहे। आपली जी पूर्ण उंची आहे तर मी 16 + 1 इंच घेतलेली आहे। तर इथं जी उंची आहे मी फुल घेतलेली आहे, पण तुम्ही जर हाईटला कमी असाल तर तुम्ही पूर्ण उंचीमध्ये कमी जास्त करू शकता। तर 40 साइजला शोल्डर मी 6 घेतलं, मुंडा 6.5 घेतला, पुढील जो गळा आहे तर मी 5.5 घेतलेला आहे। तर पुढचा गळा सुद्धा तुम्ही कमी जास्त ठेवू शकता। तर शोल्डर 6 आणि मुंडा 6.5 अगदी परफेक्ट बसतो 40 साइजला। त्याच्यानंतर जी गळा रुंदी आहे मी 2.5 इंच घेतली, कटोरी मी 6 इंच घेतली, क्रॉस पट्टी 3.5 आणि 3 इंच घेतली, कारण आपली जी पूर्ण उंची आहे ब्लाऊजची जास्त असल्यामुळे मी क्रॉस पट्टी जी आहे तर ती जास्त घेतलेली आहे। तर कटोरी सुद्धा तुम्ही 6.5 इंच ठेवू शकता 40 साइजला, तर मी 6 घेतलेले आहे। तर आता सगळ्यात आधी आपण इथं माप टाकलेलं आहे आपल्या पूर्ण उंचीचं माप। तर पूर्ण उंची आपण इथं घेतलेली आहे 17 इंच, 16 + 1 इंच 17 इंच आपण पूर्ण उंची घेतली। त्याच्यानंतर आपण शोल्डर घेतलेला आहे 6 इंच। तर 40 साइजला शोल्डर जे आहे 6 अगदी परफेक्ट बसतं। त्याच्यानंतर जो आपला मुंडा आहे तर तो घेतलेला आहे मी 6.5 इंचावरती। तर हे बघा आपला जो आपला मुंडा आहे तर तो घ्यायचा आहे 6.5 इंचावरती। आता आपण छातीचं माप घेणार आहोत। तर आपलं छातीचं जे माप होतं तर ते 10 इंच आपण इथे घेणार आहोत। आणि त्याच्यानंतर 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत, म्हणजेच आपलं प्रॉपर माप जे आहे तर ते 12 इंच येतं। आता कमर जी आहे आपण इथे घेणार आहोत 10.5 इंच। तर 8.5 इंच आपली कमर होती, तर त्यामध्ये सुद्धा आपण 2 इंच मार्जिन ॲड करून 10.5 इंचावरती आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे। आणि त्यानंतर छाती आणि कमर जी आहे आपण अशी क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची। तर आता आपण फ्रंट मुंड्याला शेप देणार आहोत 1 इंचावरती। तर हे बघा मी फ्रंट मुंड्याला शेप दिलेला आहे 1 इंचावरती। त्याच्यानंतर दाखवल्याप्रमाणे तुम्ही असा मुंड्याला जो आहे शेप द्यायचा आहे। आणि जो आपला मुंड्याचा शेप आहे तर मी तो 10 इंच जितकं आपलं माप आलं होतं तर तिथे स्टॉप केलं आहे, त्याच्या पुढे मी घेतलेलं नाही, कारण त्याच्या जर पुढे आपण शेप घेतला तर आपल्याला फिटिंगमध्ये प्रॉब्लेम होतो, कमी जास्त कापड होतं। आणि त्यानंतर बॅकचा जो आपला मुंडा आहे तर मी तो घेतलेला आहे 1.5 इंचावरती। तर हे बघा फ्रंट मुंडा मी 1 इंचावरती घेतला, बॅकचा जो मुंडा आहे तो मी घेतलेला आहे 1.5 इंचावरती। गळारुंदी मी घेतली 2.5 इंचावरती। तर गळारुंदी आपण घ्यायची आहे 2.5 इंचावरती। आता जो पुढचा गळा आहे तर मी तो घेतलेला आहे 5.5 इंच, पण तुम्ही पुढचा जो गळा आहे तो तुम्ही जास्त किंवा कमी ठेवू शकता। तर 40 साइजला तुम्ही 6, 6.5 सुद्धा गळा घेऊ शकता। तर मला कस्टमरने गळा जो आहे पुढचा कमी घ्यायला सांगितला होता, सो मी 5.5 इंच घेतलेला आहे। त्याच्यानंतर जी क्रॉस पट्टी आहे मी 3.5 इंच घेतली, पण तुम्ही जर पूर्ण उंची कमी घेत असाल, म्हणजे जर 14 किंवा 15 तुमची जर उंची घेत असाल तर तुम्ही 3 किंवा 2.5 इंच जी आहे तर ती क्रॉस पट्टी घेऊ शकता, म्हणजे 3 आणि 2.5 क्रॉस पट्टी घेऊ शकता। तर आपल्या हाईटवरती सुद्धा क्रॉस पट्टी जी आहे तर ती आपण ठेवायची आहे, जशी आपली हाईट असेल तितकी आपण ही क्रॉस पट्टी जी आहे तर ती ठेवून घ्यायची आहे। तर माझी जी हाईट होती ब्लाऊजची फुल होती, तर त्यामुळे मी क्रॉस पट्टी जी आहे तर ती 1/2 इंच इथं वाढवलेली आहे। त्याच्यानंतर इथं थोडासा कर्व मी शेप जो आहे दिलेला आहे क्रॉस पट्टीला। त्याच्यानंतर आता मी टाकणार आहे कटोरीचं माप। तर कटोरीचं माप मी टाकलेलं आहे 6 इंच, पण तुमचं छातीचं माप थोडं जास्त असेल, हेवी असेल तर तुम्ही 6.5 सुद्धा टाकू शकता। तर 40 साइजला 6 आणि 6.5 जी कटोरी आहे तर ती व्यवस्थित बसते।
तर आता इथं मी कटोरीचा जो शेप आहे तर तो अशा टाईप देत असतो. गळ्यापासून वरती मी 1 इंचावरती मार्किंग केलं, एक स्ट्रेट लाईन आखली आणि त्यानंतर हे बघा असं आपण आपल्या कटोरीला जो आहे शेप द्यायचा आहे, अगदी प्रॉपर शेप. तर कटोरीचा जो शेप आहे तुम्हाला अंदाजे सुद्धा द्यायची गरज नाही. या 2 रेषा जर तुम्ही मार्किंग केल्या एक सरळ आणि क्रॉसमध्ये तर ऑटोमॅटिक या कटोरीला जो शेप आहे निघतो, व्यवस्थित निघतो. तर हे बघा आपला कटोरीचा शेप इथं तयार झालेला आहे. तर त्यानंतर आपण पुढच्या गळ्याला शेप देऊयात. तर पुढचा गळा मी सिंपल असा गोल ठेवलेला आहे. तर त्यांना जास्तही पसरट नको होता, तर म्हणून मी पुढचा गळा ब्रॉड ठेवलेला नाही. तर आता आपलं हे पूर्ण मेजरमेंट जे आहे 40 साईजचं झालेलं आहे. तर आता इथं आपण बघणार आहोत जसं की त्या कस्टमरला जो आहे पाठीमागच्या साईडला फुगा येतो, तर त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे. जर तुम्ही बॅक साईडला तुम्हाला हा फुगा वगैरे येत असेल तर तुम्ही ह्या टाईप इथं मार्किंग असं करून घ्यायचं आहे मुंड्याचं. तर मी मुंडा जो आहे आपला बॅक साईडचा अर्धा इंच खाली डाऊन केला, तर यामुळे तुमचा बॅक साईडचा फुगा किंवा फ्रंट साईडचा फुगा जर येत असेल तर तो पूर्ण गायब होतो आणि अगदी आपली स्लीवसुद्धा आहे तर ती परफेक्ट बसते. शोल्डर व्यवस्थित बसतं, तर तुम्हाला कुठेही बाहीला खेचल्यासारखं होत नाही किंवा जे तुमच्या काकेतमध्ये फुगा वगैरे येतो, रिंकल्स पडतात, तर ते अजिबात येत नाहीत. यावरती सुद्धा मी सेपरेट माझे व्हिडिओ जे आहेत बनवलेले आहेत. जर तुम्हाला काकेमध्ये फुगा येत असेल किंवा शोल्डर पडत असेल किंवा बाहीमध्ये तुम्हाला रिंकल येत असेल, बाही एका साईडला अशी तिरकी होत असेल, तर ही जी ट्रिक आहे तर तुम्ही नक्की वापरा. अगदी व्यवस्थित ब्लाऊज बसतात. जर हेवी साईज असेल, कुणाला ते प्रॉब्लेम होत असतील तर त्यांना अगदी हे ब्लाऊज जे आहे अगदी परफेक्ट बसतात. तर आता गळ्याला फ्रंट आणि बॅकला मी तर कट्स दिलेला आहे आणि त्यानंतर आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपण इथं सेपरेट करून घेणार आहोत. तर हे बघा मी फ्रंट आणि बॅक पार्ट जो आहे सेपरेट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी कट केलेली आहे क्रॉस पट्टी. त्याच्यानंतर आता आपण इथं गळा कट करणार आहोत पुढचा. आता कटोरी कट करून घेत आहोत. त्याच्यानंतर आपण न विसरता इथं आपला जो फ्रंटचा मुंडा आहे तर तो इथं कट करून घ्यायचा. तर फ्रंट मुंड्याचा सुद्धा शेप मी थोडासा इथं खालून घेतला होता. ज्यावेळी आपण बॅक मुंड्याचा अर्धा इंच जो शेप आहे डाऊन केला होता, तर त्यावेळी आपण फ्रंट मुंडासुद्धा खाली डाऊन केला होता. तर आपलं पेपर कटिंग जे आहे 40 साईजचं असं झालेलं आहे. तर आता आपण अस्तरवरती ते कटिंग जे आहे तर ते करणार आहोत. तर आता सगळ्यात आधी आपल्याला आहे तसे पार्ट जे आहे तर ते काढून कट करायचे आहे. तर मी बॅक पार्टमध्ये एक्स्ट्रा टक्ससाठी मार्जिन वाढवत नाही. तर आहे तसं मी इथं बॅक पार्ट जो आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. आणि जो बॅकचा आपला टक्स आहे तर तो सुद्धा मी अर्धा इंचचा देत नाही, थोडासा कमी घेतो त्याच्यापेक्षा. तर त्यामुळे मी एक्स्ट्रा मार्जिन जे आहे बॅक साईडला कोणतंही वाढवत नाही. तर मला यावरती सुद्धा भरपूर कमेंट येतात की तुम्ही बॅक साईडला टक्स मार्जिन वाढवता की नाही. तर मी नाही वाढवत, पण टक्ससुद्धा मी अर्धा इंचचा नाही घेत, एकदम कमी घेतो. तर त्यामुळे तितका आपल्याला जास्त काही फरक पडत नाही फिटिंगमध्ये. आता आपला मुंडा आहे तर तो आपण इथं असा कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण कटोरी जी आहे तर ती डायरेक्ट अस्तरवरती वाढवणार आहोत. तर ती सुद्धा आपल्याला इथं क्रॉस कापड घेऊन मगच कटोरी जी आहे तर ती वाढवून घ्यायची आहे. तर आता हे बघा कटोरी आपण अशा पद्धतीने वाढवायची आहे. क्रॉस ज्यावेळी आपण ही कटोरी ठेवतो तर त्यावेळी कापड जे आहे आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचं आहे. आता जितका आपला टक्स आपण मारणार आहोत तितकं आपण इथं घेतलेलं आहे. 1.5 इंच दोन्ही साईडला वाढवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जो सेंटरचा भाग आहे तर तो मी दिलेला आहे 1.5 इंचावरती. वरती अर्धा इंच देऊन मी कटोरीला जो आहे असा शेप दिलेला आहे. तर हे बघा. त्याच्यानंतर आता आपण इथं कट करणार आहोत आपली क्रॉस पट्टी. तर जसं की क्रॉस पट्टी कमी पडू नये यासाठी आपण साईडला अर्धा किंवा 1.5 इंच वाढवायचा आहे. आणि वरच्या साईडला शिलाईसाठी आपण इथं अर्धा इंच, जसं की आपण प्रत्येक कटोरी ब्लाऊजला किंवा 4 टक्सला वाढवतो तशा पद्धतीने आपण इथं वरती अर्धा इंच वाढवायचं आहे. तर सिंगलच क्रॉस पट्टी मी इथं काढलेली आहे. तर आता हे जे आपलं अस्तर आहे तर ते प्रॉपर आपण मेन कापडावरती ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे. आता इथं मी तुम्हाला सांगते की आपण डबल कटोरीमध्ये कसं कन्वर्ट करायचं. आपली जी आता सिंगल कटोरी आपण कट केलेली आहे. आता फक्त मी तुम्हाला इथे एक कटोरी दाखवते की आपण कशी ती डबल कटोरीमध्ये कन्वर्ट करायची. किंवा ह्याचं फिटिंगसुद्धा खूप छान येतं. जसं की तुम्ही बघितलं असाल सुरुवातीलाच मी तुम्हाला जे ब्लाऊज आहे तर ते घालून दाखवलं होतं. तर जास्त काही डबल कटोरीमध्ये कट वगैरे करत बसण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने डबल कटोरी जी आहे तर ती तयार करू शकता.
तर आता सगळ्यात आधी आपण हे अस्तर मेन कापड आणि अस्तर जे आहे जोडून घेतलं. त्याच्यानंतर 1.5 इंच बॉटमला घेतलं. 3 इंच मी वरती घेतलेला आहे, कारण पूर्ण उंची आपली एक्स्ट्रा असल्यामुळे इथं मी वरती 3 इंच आणि रुंदी जी आहे तर ती 1.5 इंच घेतली. आता बघा जिथं आपण टक्स मारलेला आहे तिथून आपण असं हे पूर्ण फोल्ड करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथं आपण एक मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपण टिप द्यायची आहे. तर आपली पूर्ण ही डबल कटोरी जी आहे तर ती तयार होते. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.